आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे घडलेल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत. ही घटना आहे सख्या भावानेच आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची आणि त्याचवेळी आईवरही जीवघेणा हल्ला केल्याची. ही घटना भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात घडली. मृत महिलेचं नाव संजीवनी शंकर बोंडे, वय 32 वर्ष. आरोपी भावाचं नाव सूरज शंकर बोंडे, वय 28 वर्ष. तर या हल्लेत गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव पुष्पा शंकर बोंडे, वय 58 वर्ष आहे. प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबात मागील 3 ते 4 दिवसापासून संपत्तीच्या कारणावरून सतत वाद सुरू होते. सुरुवातीला मालमत्ता वाटप आणि मालकी हक्क यावरून भांडण सुरू होते. आई आणि बहीण एकत्र राहत होत्या, तर भाऊ आणि वडील सगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरात आधीपासूनच तणावाचं वातावरण निर्माण होतं. घटनेच्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला, की रागाच्या भरात सूरज भोंडे यांनी घरात असलेल्या धारदार तलवार उचलली. संतापाच्या भरात त्यांनी आपल्या सख्या बहिणी संजीवनी हिच्यावर गळ्यावर वार केला. वार इतका गंभीर होता, की तिचा गळा चिरला गेला आणि ती गंभीर जखमी झाली. काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार पाहून आई पुष्पा बोंडे मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या, पण आरोपीने तिच्यावरही तलवारीनं हल्ला केला. आई स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळाल्या. आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि पुन्हा वार केले. गंभीर जखमी झाली आई अवस्थेत त्या कसाबसा शेजारच्यांच्या घरापर्यंत घुसल्या आणि मदतीसाठी आक्रोश केला. शेजारच्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी सूरज बोंडे याला अटक केली आहे. तसंच ज्याच्या वडिलांनीही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी मृत संजीवनी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस ठाण्यात करत आहे. या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एखाद्या बाहेरील व्यक्तीने नाही, तर सख्या भावाने केला आहे. संपत्तीच्या वादातून रागाच्या भरात एका क्षणाच्या संतापामुळे एक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. एकीकडं बहिणीचा मृत्यू झाला, तर दुसरीकडं आई मृत्यूशी झुंज देत आहे आणि स्वतःचा मुलगा आता तुरुंगात आहे. आज माणसाला माणसापेक्षा संपत्ती, नात्यांपेक्षा संपत्ती मोठी झाली आहे. त्यामुळे आज माणूस रक्ताच्या नात्यांचा देखील विचार करत नाही. या घटनेतून एक गोष्ट सिद्ध झाली, ही की पैशापुढे कुणीही मोठं नाही. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. कौटुंबिक वाद असू शकतात, मतभेद असू शकतात, पण हिंसा हा कधीच उपाय नसतो. संवाद, कायदेशीर मार्ग आणि संयम या गोष्टीची गरज असते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराची शिक्षा देऊन जातो. सध्या या प्रकरणाला सखोल तपास सुरू आहे. संपत्तीची नेमका वाद काय होता? यापूर्वीही मारामारी किंवा तक्रारी झाल्या होत्या का? या सगळ्यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पुढील काही दिवसात अधिक तपशील समोर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण आता तरी भद्रावती शहरात या घटनेमुळे भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. एका घरातील वाद इतक्या टोकाला जाऊन थेट खुनापर्यंत पोहोचला, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.